हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. हे पहा, मस्तपैकी आपल्या हरभऱ्याला हे डॉलर हरभरा आहे. डॉलर हरभऱ्याला घाटे आलेले आहेत, पाहू शकता. काही फुलं पण आहेत छानपैकी. पहा, काही पांढरे फुलं पण दिसत आहेत. घाटे पहा कसे आहेत घाटे. पहा घाटे. कसा आहे हरभरा, कसा नाही नक्कीच सांगा. पहा किती मस्तपैकी. शेतकऱ्याला उभा जगाचा पोशिंदा उगा म्हणल्या जात नाही. हे जे हरभरा आहे ते आपण वर्षभर हरभऱ्याच्या हे जे हरभऱ्याचे घाटे आहेत, या हरभऱ्याच्या घाट्यापासून आपण वर्षभर याचं म्हणजे सर्वजण जे काही हरभऱ्याच्या डाळीपासून म्हणजे आपण लाडू म्हणा, शेव, सर्व हरभऱ्याची डाळ अशा वस्तू म्हणजे सर्व खायला करतो पदार्थ, तर या हरभऱ्यापासूनच करतो. तर हाच हरभरा आहे. पा कसा दिसत आहे, कसा नाही. हिरवागार आहे असा. जे कोणी शेतकरी आहे त्यांना, या शेतकऱ्याला माहीतच आहे की म्हणजे पीक घ्यायला प्रत्येक शेतकऱ्याला किती मेहनत लागते. आणि दिवसाची लाईट असली दिवसा पाणी देतात, आणि रातची लाईट असली तरीसुद्धा रात्रच्याला पाणी देऊन या झाडाला एवढं असं मोठं करावं लागतं. तेव्हा मोठं झाल्यानंतर फुलं येणार. फुलं आल्यानंतर हे घाटे तयार होतात, आणि घाटे झाल्यानंतर मग हे घाटे असे साधारण पिवळे तयार होतात, सुकतात. मग वाळल्यानंतर कापावं लागतं. कापून घेतल्यानंतर सुद्धा त्याला मळणीतून काढून मग ते कुठं हरभरे तयार होतात. शहरातल्याला हे इतकं म्हणजे डायरेक्ट हरभरा म्हणणं सोपं आहे, पण जे कोणी शेतकरी आहे त्यांना या हरभऱ्याची म्हणजे ह्या हरभऱ्याला आंबटपणा पण असतो. आंबटपणा जरी असला तरीही पण पाणी द्यावं लागतं. रात्री पण द्यावं लागतं, दिवसा पण. आणि कापताना सुद्धा ते त्याला आंबटपणा पण राहतो, आणि ते टोचल्या पण म्हणजे असं जातंच काडी. जशी सोयाबीनच्या काड्या टोचतात तशाच. पाया हरभऱ्यावर शेवटची अशी फवारणी चालू आहे आळीसाठी. आभाळ येत आहे. आभाळ आलं की या घाट्यामध्ये आळी तयार करते. कोण्या भागामध्ये आभाळ येत आहे नक्कीच सांगा यूट्यूब फॅमिली कमेंट करून. आणि आपला व्हिडिओ कुठपर्यंत, कोण्या शहरापर्यंत, कोण्या गावापर्यंत, कोण्या जिल्ह्यापर्यंत पोचलेला आहे ते पण नक्की सांगा. कमेंटमध्ये सांगत जा, सपोर्ट करत जा. आणि शक्यतो आपले व्हिडिओ हे पूर्ण पाहिल्यानंतरच तुम्हाला समजेल की व्हिडिओमध्ये म्हणजे काय आहे काय नाही. शक्यतो पूर्ण फुल वॉच टाईम करत जा. पूर्ण फुल व्हिडिओ पाहिल्यानंतरच समजतं की त्या व्हिडिओमध्ये काय आहे काय नाही. अर्धावट तुम्ही व्हिडिओ पाहता सोडून देता, तसं करत जाऊ नका. कारण व्हिडिओ करायला खूप म्हणजे वेळ जातो, मग एडिटिंग वगैरे सर्व काही. आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त व्हिडिओला तुम्ही
शेअर करत जा. आणि नवीन जे कोणी आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. चला तर मग बाय, भेटूत अशाच नवीन एखादी ब्लॉग्समध्ये.